हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. आपल्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. सर्वात आधी तुम्हाला नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा व्हिडिओ बघणार आहोत आपण नवरात्री का साजरी केली जाते त्याचा इतिहास आणि महत्त्व जाणून घेऊया. नवरात्री 2024 म्हणजेच चालू वर्षाची नवरात्री का साजरी केली जाते त्याचा इतिहास महत्त्व जाणून घेऊया. नवरात्र हा एक शुभ हिंदू सण आहे जेथे भक्त दुर्गा देवीची उपासना करतात. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून चिन्हांकित करतात. जाणून घ्या हा हिंदू सण का साजरा करतात. नवरात्री हा हिंदूंचा पवित्र सण आहे. 9 दिवस चालणारा हा उत्सव देवी दुर्गाला समर्पित आहे. यावर्षी हा सण गुरुवार 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर 2024 पर्यंत देशभरात साजरा केला जाईल. या उत्सवात प्रार्थना, उपवास, संगीत, नृत्य आणि इतर अनेक सांस्कृतिक उपक्रमांचा समावेश आहे. नवरात्रीचे 4 प्रकार असले तरी शरद ऋतूत साजरी होणाऱ्या शारदीय नवरात्रीबद्दल लोक बहुतेक परिचित आहेत. हा सण भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागात विशेषतः लोकप्रिय आहे. शारदीय नवरात्री का साजरी केली जाते? नवरात्री या शब्दाचा अर्थ 9 रात्री असा आहे आणि त्याचा इतिहास भारतीय संस्कृतीच्या विश्वास प्रणालीमध्ये खोलवर रुजलेला आहे. देवी दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यातील युद्ध ही या उत्सवामागील महत्त्वाची कथा आहे. तो एक शक्तिशाली राक्षस होता ज्याला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाले होते, ज्यामुळे तो कोणत्याही मनुष्य किंवा देवाविरुद्ध अजिंक्य होता. तथापि ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाल्यानंतर तो गर्विष्ठ झाला आणि त्याने स्वर्ग आणि पृथ्वीचा नाश केला. देव राक्षसांना पराभूत करू शकले नाहीत, म्हणून त्यांनी मदतीसाठी देवी दुर्गाकडे संपर्क साधला, कारण ती सर्व देवतांच्या शक्ती एकत्र करून निर्माण झालेली होती आणि स्त्री शक्ती आणि शक्तीचे अंतिमूर्त रूप म्हणून उदयास आली होती. त्यानंतर तिने सिंहावर आरूढ होऊन महिषासुराशी 9 दिवस आणि रात्री भयंकर युद्ध केले आणि शेवटी तिने राक्षसाचा पराभव केला. म्हणून दरवर्षी लोक नवरात्री पाळतात. वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक आहे. नवरात्रीचे महत्त्व देशाच्या सांस्कृतिक दिनदर्शिकेचा अविभाज्य भाग असलेल्या हिंदू धर्माच्या संदर्भात नवरात्र उत्सव हा पवित्र आहे. हा उत्सव शक्ती नावाच्या देवी शक्तीला समर्पित आहे. उत्सवाच्या नवरात्री दुर्गा देवीची पूजा केली जाते. प्रत्येक दिवस दुर्गेच्या जीवनातील विविध भाग शक्ती, ज्ञान, संपत्ती इत्यादी 9 रूपाचे प्रतीक आहे. 9 दिवसांचा सण मोठा अर्थपूर्ण आहे आणि देशभरात साजरा केल्याचा मोठा इतिहास आहे. सणाच्या हंगामाची सुरुवात विविध समुदायातील लोक देवी दुर्गा पूजेने करतात आणि अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवतात. पूजेव्यतिरिक्त हजारो भाविक, विशेषतः गुजरातमध्ये गरबा नृत्याने उत्सव साजरा करतात. समांतर भव्य दुर्गापूजा देशभरात आयोजित केल्या जातात, ज्यामुळे हा भक्तिपूर्ण उपवास आणि प्रार्थनांचा उत्सव बनतो. बहुप्रतीक्षित नवरात्र उत्सव देखील प्रतिबिंब आणि नूतनीकरणाची संधी देते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्री लोकांना एकत्र आणणारी शक्ती, भक्ती आणि अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे. जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, म्हणजेच पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पटकन येईल. चला तर मग आता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.